पाहिजे। त्याला माणूस की नाहीये म्हणजे त्याच्यामुळे का करू नये? त्याला एक जीव धोक्यात घालून त्यांनी वाट लावली, एका जीवाचं त्यांनी अमानुषपणे हत्या केलेली आहे। त्याला जबाबदार हा डॉक्टर घैसास आहे। त्याच्या हॉस्पिटलची आम्ही तोडफोड का करू नये? देवानं बघितलं तर का कोणाला मारत असेल तर डॉक्टरांना मारतो आणि असा डॉक्टर हा घैसास माणसांना गिळणारा। या ठिकाणी जर बघितलं तर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ही सर्व तोडफोड जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। घैसासचं हे हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये या सर्व महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या घुसलेल्या होत्या। त्यांनी ही सर्व तोडफोड जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। आपण जर बघितलं तर भाजपच्या पदाधिकारी महिला या हॉस्पिटलमध्ये घुसल्या आणि त्यांनी सर्व तोडफोड सध्या केलेली पाहायला मिळते। अश्विनी हॉस्पिटल हे घैसास यांचं हॉस्पिटल आहे। आता जर बघितलं आपण तर तुम्ही या ठिकाणी आक्रमक झालेला आहे। काय 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 केलं तुम्ही? आम्ही कुंड्या फोडल्या त्या कारण त्या दोन निष्पाप बाळांच्या आईचा डोक्यावरचं छत्र हरवलंय। ती आई गेली आहे, त्या बाळांचं काय? फक्त तुम्हाला पैसा पाहिजे। अरे जर त्या आमदाराच्या पियाच्या बायकोचं जर तुम्ही थोडंही लक्ष देत नाही तर आमच्यासारख्या गरीब सामान्य लोकांनी करायचं काय? फक्त तुम्हाला पैसा हवाय, तुम्हाला क्लिनिकचं वेगळं पाहिजे। अजून कारवाई झाली नाहीये। नाही कारवाई झालीच पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे। कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही महिला मोर्चाच्या भाजपच्या कार्यकर्ता थांबणार नाही। तोडफोड करून न्याय मिळेल का? मिळेल नाही मिळालं तर आम्ही तिथं ठाण मांडून बसू। आम्ही ठाण मांडून बसू तिथं। जर आपण बघितलं तर भाजप महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या। त्यांनी कुंड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पाडलेल्या आहेत, कुंड्या फोडलेल्या आहेत। कुंड्या फोडता आतमध्ये तोडफोड केली आहे। आतमध्ये कुठे भाजप महिलांचा हे जर आपण बघितलं तर या ठिकाणी या सर्व थांबलेल्या आहेत। कुंड्या तोडताय तुम्ही? अहो कुंड्या काय? तो असता तर त्यालाही तोडला असता। घैसास आहे ना, त्याला घासला असता। इथं नालायक माणूस आहे तो। म्हणजे ती त्यांच्या घरच्या नातलं तिथं गयावाया करताय, त्याला दया नाही आली त्यांची। आज ती बिचारी मातो गेली ना, ती 2 लेकराची आई।